माऊली भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिस वाट तुझी। आज पंढरपूरचा नजारा काय वर्णवा। जिथे नजर जाईल तिथे संतांची मांदियाळी पाहायला मिळते। अहो चंद्रभागेच्या तीरी तर वारकऱ्यांचा सागर उसळलाय। पंढरपुरात वारीसाठी येणारा प्रत्येक वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतोच आणि करायलाच हवं अशी प्रथा सुद्धा आहे। चंद्रभागेमध्ये नौका विहार करणं हा सुद्धा भाविकांचा एक आवडता छंदच आहे। आजही चंद्रभागेच्या या तीरावरती पारंपरिक होड्या आहेत ज्या हातानं वल्लवल्या जातात। सोबतच अशा एका होडीमध्ये बसून या नौका चालक मालक संघटनेचे मुख्य गणेश अंकुशराव यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर। जय हरी विठ्ठल। तुम्ही सगळेजण पाहताय चंद्रभागेचा हा अथांग तीर। आज पंढरपुरामध्ये आहे मी। उद्या आषाढी आहे आणि आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये झालेली प्रचंड गर्दी तुम्ही माझ्या मागे पाहत असाल। जे वारकरी ज्या दिंड्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल होतात त्या दिंड्यांचा हा दिनक्रम आहे। चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये ते स्नान करतात आणि त्यानंतर मगच कळसाचं दर्शन करतात किंवा ज्यांना विठ्ठलाच्या दर्शनाकरता रांगेत उभं राहायचं आहे ते त्या रांगेमध्ये उभे राहतात। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। चंद्रभागेचा हा तीर अतिशय पुण्य या पाण्यामध्ये स्नान करणं हे म्हटलं जातं आणि या सगळ्या संदर्भात मी आता माहिती घेणार आहे। इथली परंपरा काय आहे, इथली संस्कृती काय आहे हे सांगण्याकरता आत्ता माझ्यासोबत महर्षी वाल्मिकी संस्थेचे संस्थापक गणेश अंकुशराव आत्ता माझ्यासोबत आहेत। आम्ही नावेमधून या दोघंजणं प्रवास करतो आहे आणि एकीकडे तुम्ही पाहताय चंद्रभागेच्या तीरावरती कशी गर्दी जमली आहे। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पुन्हा एक आषाढी, पुन्हा एक वारी आणि अशी ही वारी संपूर्ण होती आहे आज या चंद्रभागेच्या तीरावरती। सगळ्यात पहिल्यांदा या चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करणं हे किती पवित्र मानलं जातं वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि भाविकांच्या दृष्टिकोनातून पण। सगळ्यात पंढरपूरमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। चंद्रभागा स्नान, पुंडलिक दर्शन आणि विठ्ठलाचं दर्शन। विठ्ठलानं साक्षात काय सांगितलंय, एक वेळ माझं दर्शन नाही झालं तर चंद्रभागे स्नान करून फक्त पुंडलिकाचं दर्शन घे। तू पुंडलिकाचं दर्शन घेतलं तरच माझं दर्शन रुजू आहे। त्यामुळं चंद्रभागा स्नान करून पुंडलिक दर्शन घेण्याची परंपरा आहे आणि हजारो वर्षापासून चालू आहे ही सगळी परंपरा। चंद्रभागेला आल्याशिवाय, पुंडलिक दर्शन घेतल्याशिवाय, प्रदक्षिणा मारल्याशिवाय यात्रा पूर्णच होत नाही। त्यामुळं दशमी, एकादश, द्वादश आणि 12ही महिने लोकांचं चंद्रभागेच्या तीर्थाकडं फार महत्त्व आहे। जिथं जिथं धोका वाटतो तिथं आम्ही त्या माणसाला नेतच नाही आणि आता ज्याचा नंबर नाव याचं नाही त्याचं लक्ष पूर्ण चंद्रभागेत पात्रात असतं। कोण बुडलं की एका मिनिटामध्ये तिथं आमची लोकं पोचतात। आता शासनाने इथं 11 रेस्क्यू टीम आणल्यात। 11 रेस्क्यू टीम आणल्यामुळं काय झालं, काम सोपं झालं। पण आमची प्रामुख्याने मागणी काय आहे की इथले स्थानिक आदिवासी बांधव ह्या रेस्क्यू टीममध्ये घेतले पाहिजे। त्यांनी आमची 15 लोकं घेतली पण आमचं मत काय होतं, ह्या 11च्या 11 बोटीवर आमच्या इथं खडाना खडा माहीत असणारी लोकं घ्यावी, पण शासनानं तसं केलेलं नाही। कारण आता इथं काय झालेलं आहे, प्रचंड वाळू उपसा होत असतो रात्री अपरात्री। तुमच्या चॅनलनी सुद्धा बातम्या भरपूर वेळा दाखवलेल्या आहेत। मोठे मोठे खड्डे असतात, त्याचा अंदाज येत नाही, तिथं भाविक दगावण्याची शक्यता असतो आणि काय भूमिकाची घरादाराला कंटाळून, परिवाराला कंटाळून चंद्रभागेतच माझा जीव गेला पाहिजे ही एक भावना असते। मग त्याला कसं आपण रोखणार, तरी पण आम्ही इथं आत्महत्या रोखायचा प्रयत्न करतो। एकूणच काय तर चंद्रभागेच्या या आजच्या आषाढीच्या निमित्तानं उद्या आषाढी एकादशी आहे आणि या निमित्तानं हा जो सगळा परिसर आहे, चंद्रभागेचा परिसर आहे, आता हे सगळे स्थानिक आहेत, इथली संघटना आहे आणि अर्थात हा जो शासन आणि समित्या यांच्यामधला जो वाद आहे हा राहणारच आहे आणि त्यातले जे काही बदल आहेत त्या बदलांकडे शासन कशा पद्धतीनं पाहतंय, नवे काय नियम येत आहेत, नवं त्याच्यामध्ये काय बदल घडतोय त्याचं प्रत्यंतर आपल्याला काही कालावधीमध्ये येईलच। मात्र या ठिकाणी आलेले जे भाविक आहेत त्यांना आमच्या वाहिनीच्या वतीनं सुद्धा विनंती आहे की तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन चंद्रभागा नदीमध्ये जे स्नानाचं जे पवित्र कार्य आहे ते तुम्ही उरकावं, जेणेकरून तुमच्या जीविताला कुठं धोका निर्माण होणार नाही। आणि गर्दी प्रचंड आहे त्यामुळे स्नान झालंच पाहिजे हा अट्टहाससुद्धा न करता जेवढं तुम्हाला थोडक्यात हे स्नान आटपता येईल आणि धोका इथला कमी करता येईल तेवढं बघितलं पाहिजे। कारण लाखोंनी वारकरी आज पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेले आहेत।
धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात आणि अतिशय छान अशी माहिती आम्हाला दिलीत त्याकरता. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून.